Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. राज्यातील मच्छीमारांना मिळणाऱ्या सवलतीच्या दरातील डिझेलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतो आहे. राज्यातील सवलतीच्या दरात डिझेल वितरित करणाऱ्या मच्छीमारी संस्था ज्या आहेत त्या अडचणीत आलेल्या पाहायला मिळतात. कारण याच संस्थांच्या माध्यमातून मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेल वितरित केलं जातं. सध्या सवलतीच्या दरात डिझेल वितरित करणाऱ्या राज्यातील 136 मच्छीमारी सहकारी संस्थांना या ठिकाणी त्यांचे पेट्रोल पंप आहेत त्यांना सध्या कुलूप लागलेलं पाहायला मिळतं आहे. मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलचे दर सध्या जे आहेत ते बघितले तर 140 रुपये लिटर एवढ्यावरती पोहोचलेले आहेत. मच्छीमारांसाठी दिल्या जाणाऱ्या डिझेलची किंमत जी सवलतीच्या दरात होती ती 92 रुपयापूर्वी होती, मात्र आता ही किंमत 140 रुपयांवरती गेलेली पाहायला मिळते. इतर पेट्रोल पंपावर पंपाच्या सवलतीच्या दराने डिझेल जे स्वस्त असल्यानं या ठिकाणी मच्छीमार बांधव जे आहेत ते सध्या इतर डिझेल पेट्रोल पंपावरनं या ठिकाणी डिझेल आणताना पाहायला मिळत आहेत. सवलतीच्या डिझेल वितरित करणाऱ्या राज्यातील मच्छीमारी सहकारी संस्थांच्या डिझेल पंपांना या ठिकाणी कुलूप लागलेलं पाहायला मिळतं आहे. कन्झ्युमर वर्गवारी अंतर्गत या डिझेल दरवाढ या ठिकाणी लागू केलेली पाहायला मिळते आणि त्यामुळं रेल्वे, विमानसेवा सोबतच मच्छीमारी यांचा देखील समावेश या सवलतीच्या वर्गवारीतून काढण्यात आल्यामुळे झालेला पाहायला मिळतो. त्यामुळं डिझेलचे दर या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळतात. त्यामुळं सध्या ज्या सवलतीच्या दरात मिळणाऱ्या मच्छीमारी संस्था ज्या आहेत दिल्या जाणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या अडचणीत आलेल्या पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या दरातील डिझेलचा प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतोय. राज्यातील सवलतीच्या दरात डिझेल वितरित करणाऱ्या मच्छीमारी संस्था ज्या आहेत त्या अडचणीत आलेल्या आहेत. कारण याच संस्थांच्या माध्यमातून हे डिझेल मच्छीमारांना पुरवलं जातं. सवलतीच्या दरात डिझेल वितरित करणारे राज्यातील 136 मच्छीमारी सहकारी संस्थांचे पंप सध्या बंद अवस्थेत पाहायला मिळतात. या पंपांना सध्या कुलूप लागलेलं पाहायला मिळतं आहे. मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलचे दर जे आहेत ते 140 रुपये लिटरवरती सध्या पोहोचलेले आहेत. मात्र जर यापूर्वीचा विचार केला 1.5 महिन्यापूर्वीचा तर मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या डिझेलच्या किमती सवलतीची किंमत जी होती ती 92 रुपये होती आणि तीच आता 140 रुपयांवरती गेलेली पाहायला मिळते. तर राज्यातल्या इतर पेट्रोल डिझेल पंपावरती जे डिझेल मिळतं ते सवलतीच्या दरातल्या डिझेलपेक्षा या ठिकाणी स्वस्त आहे. त्यामुळे सध्या इतर पेट्रोल पंपाचा वापर जो आहे तो इथले मच्छीमार करताना पाहायला मिळतात. त्यामुळं सवलतीच्या दरात डिझेल वितरित करणाऱ्या राज्यातील मच्छीमारी सहकारी संस्थांच्या पंपांना या ठिकाणी कुलूप लागलेलं पाहायला मिळतं आहे. या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. कन्झ्युमर जर बघितलं तर मच्छीमार संस्था या मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी डिझेल खरेदी करतात आणि त्याची सवलत राज्य सरकारकडून या ठिकाणी त्यांना दिली जाते. मात्र सध्या हेच दर 140 रुपयांवरती पोहोचल्यामुळं सध्या राज्यातील मच्छीमारी सहकारी संस्थांच्या पेट्रोल पंपांना किंवा डिझेल पंपांना या ठिकाणी कुलूप लागलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.